पिंजरा पिंजरा रे. अशीच जर वागत राहिलीस ना तर एक दिवस या गावात त्यागाची मूर्ती म्हणून तुझा पुतळा बसवावा लागेल. आनंदी, तुला काय वाटतंय त्याचा मी नक्कीच आदर करतो, कारण तुझ्यात आणि माझ्या आईमध्ये एक साम्य नक्की आहे. ते म्हणजे तुम्ही दोघेही स्वतःवर झालेला अन्याय निमूटपणे सहन करता. पण तुमच्या आईच्या मागे तुम्ही आहात, माझ्या मागे कोण आहे? मीच आहे ना. म्हणजे बघ, तू आता दुःखी आहेस आणि तुझं दुःख वाटून घ्यायला तुझ्या बरोबर कोण आहे? मीच आहे ना. तुम्ही थोडी रोज रोज येणार आहात माझ्या डोळ्यातला पाणी पुसायला. तुझी इच्छा असेल तर नक्की आहे. मी तुझा रुमाल बनायलाही तयार आहे. फक्त तुम्हाला सतत तुझ्या बरोबर घेऊन जायचंस, कारण दिवसातला निम्मा वेळ तर तू रडत असतेस. बरं, आपल्या राहायची सोय झाली आहे. शेजारच्याच गावात माझा एक मित्र राहतो. तो असतो मुंबईला, पण त्याची आई घरी एकटीच असते. वाडा आपल्या एवढा नाही, थोडा छोटा आहे, पण खुश झाला त्याच्या आईला आपली सोबत होणार म्हणून. मला राहा पाहिजे तेवढे दिवस. आता आपल्यामुळे आनंदीला हा वाडा सोडायला नको. मी आनंदी सोडून गेली. काय? हो, ती सकाळीच फडावर गेलीये. फडावरच गेलीये ना, मग येईल ना परत. परत येण्यासाठी नाही, कायमची निघून गेलीये ती. हे घरात कोणाला सांगून गेली ती? मला म्हणत होती की तिला आता नाही राहायचं इथं. ती सुंदर बरोबर दौऱ्यावर गेलीये. ठीक आहे, अजून गेलाच नाहीस का? जाणार होतास ना? अक्का तर मला म्हणाले एव्हाना गेला पण असशील. कधी जातोयस मग? मी माझं काय करायचं ना ते बघून घे. आणि हो, त्या अक्काला जाऊन सांग, तिने काय सांगितलेलं, दोघींपैकी एकच जण वाड्यात राहील. तेव्हा आता आनंदी नाहीये, त्यामुळे आणि आनंदीला या वाड्यात परत आणल्याशिवाय मीही वाडा सोडणार. हा असाच्या असा सांगू का निरो? तू तुझ्या स्टाईलनी थोडा मीठ मसाला लावून सांगितलास ना तरी चालेल. चल, तसंही तुला बायकांशी कान गोष्टी करायची सवयच आहे. कुठे आहेस तू येर? किती वेळ झाला, फोन का लागत नाही तुझा? आई, अगं मी इकडे देवळात आहे आनंदी बरोबर, आणि मी कदाचित आज रात्री इथेच थांबेन. काय झालं येर? ती काय अडचणीत आहे का? हे बघ, तसं काय असेल ना तर तुम्ही दोघं बी लगेच निघून या बघू आपल्या घरी. मी तिला लाख वेळा सांगितलं ग, पण ती तयार व्हायला पाहिजे ना घरी यायला. हा सुंदर, अरे कुठे आहात तुम्ही? तुला साधा एक फोन नाही करता आला मला? मला माहिती आहे तुम्हाला राग आला असणार, पण काय आनंदीला त्रास होऊ नये ना म्हणून नाही केला हो फोन. उगाच मागे लागली असते ना. बरं आहे का तिथं? आनंदी आता इकडे नाहीये, कुठेतरी बाहेर गेली असेल. मी तिला आल्यावर फोन करायला सांगतो तुला. हा चालेल साहेब. म्हणजे आनंदी त्यांच्या संग नाही? नाही. पण ती मला म्हणाली होती की ती फडावर चाललीये म्हणून. अरे पण नाहीये त्यांच्या बरोबर ती. कुठे गेली असेल ही? समजा तुला मला हाक मारायची असेल तर कशी हाक मारशील तू? वीर, जरा मोठ्याने हाक मार ना. वीर, वीर, वीर. आता येईल ऐकू, आता येईल ऐकू, आता येईल ऐकू, आता येईल ऐकू, आता येईल ऐकू. तुझ्या या आवाजाने गावातले सगळे वीर पळत येतील. अगं वेडे, मला फक्त मनातल्या मनात हाक मारलीस ना तरी धावत येईन मी तुझ्यासाठी. पिंजरा